नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्। महाभारत हा जागतिक वारसा असलेला आणि जगातलं सगळ्यात मोठं काव्य 1,00,000 श्लोकांचं शतसाहस्री संहिता असं असलेलं त्या काव्याचं संपादन आणि त्याचं संशोधित आवृत्तीकरण हे या संस्थेमध्ये झालं। पण तो प्रकल्प सुरू होण्याच्या आधीच महाभारताच्या काही आवृत्त्या प्रकाशित झालेल्या होत्या आणि त्या आवृत्त्यांच्या आधारे महाभारताचा एकूण संदेश काय हे सांगणारा महाभारताचा उपसंहार हा ग्रंथ, ज्या ग्रंथामुळे त्याच्या लेखकाला भारताचार्य अशी पदवी ही यथार्थपणे मिळाली आणि असं मानलं जातं की लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याच्या खालोखाल ज्या ग्रंथाचं महत्त्व तत्कालीन एकूण ग्रंथसंपदेमध्ये आहे असा हा ग्रंथ। तो भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचा महाभारताचा उपसंहार तो प्रकाशित होऊन आता सुमारे 100 वर्ष झालेली आहेत आणि गेली अनेक वर्ष त्याची आवृत्ती उपलब्ध नव्हती। ती आवृत्ती काढण्याचं अत्यंत धाडसाचं काम हे प्रफुल्लता प्रकाशनचे श्रीयुत गुलाब सपकाळ यांनी हाती घेतलं, ते त्यांनी पूर्णही केलेलं आहे आणि त्या दुसऱ्या आवृत्तीच्या किंवा पुनर्मुद्रणाच्या प्रकाशनासाठी आपण इथे जमलेलो आहोत। मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्यांना अशी विनंती करतो की आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे यांचं त्यांनी पुष्पगुच्छ आणि एक ग्रंथ अशी भेट देऊन स्वागत करावं। संस्थेचे मानद सचिव हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, तेव्हा मी श्रीयुत गुलाब सपकाळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत औपचारिकपणे जरी ते याच संस्थेमधले असले तरी सुद्धा करावं। आणि हा संयुक्त कार्यक्रम आहे तर भांडारकर संस्थेचे माजी ग्रंथपाल आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी सदस्य श्रीयुत वाल मंजुळ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी श्रीयुत सपकाळ यांचं स्वागत हे इथं पुष्पगुच्छ देऊन करावं। त्यांचंच पुस्तक कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकाशक श्रीयुत सपकाळ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। श्रीयुत सपकाळ। माझे नाव गुलाब सपकाळ, मीच माझी ओळख करून देतो। प्रफुल्लता प्रकाशन ही संस्था काही छोटीच उद्दिष्ट आहेत पण ती समोर ठेवून सुरू केलेली आहे। मला आज इतका आनंद होतोय की या वास्तूमध्ये प्रफुल्लता प्रकाशनचं पुस्तक प्रकाशित करायची संधी मिळते। ह्या इमारतीलाही 100 वर्ष झालेत आणि उपसंहार जेव्हा पहिला छापला त्यालाही जवळपास आता 2018 मध्ये 100 वर्ष होतील।
1922ला त्याची दुसरी आवृत्ती आली आणि ती संपली आणि त्याच्यानंतर उपसंहार उपलब्धच झाला नाही. हे मनात का आलं अनेकांना कुतूहल असेल. मी 2 वर्षापूर्वी एक छोटा लेख वाचला, इथं नाही आहेत ते, रवी प्रकाश कुलकर्णी, आणि लेखाच्या शेवटी त्यांनी लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये वैद्यांनी लिहिलेला उपसंहार उपलब्ध नाही आणि तो संदर्भाच्या दृष्टीनं महाभारत समजण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्या अगोदर मी दुर्योधनावर एक मोठी कादंबरी केली होती, तिच्या 4 आवृत्त्या संपल्यात. त्याच्यामध्ये या पुस्तकाचा उल्लेख आलेला होता आणि मग मला असं वाटलं की एक प्रकाशकाची नैतिक जबाबदारी, पैसे कमावण्याची पुस्तकं वेगळी असतात पण ही सुद्धा एक आपली नैतिक जबाबदारी आहे आणि हे मनावर घेऊन मी हे पुस्तक, हा प्रकल्प हाती घेतला. 2 वर्ष झालेत. डेक्कन कॉलेजला गेलो, पुस्तक मिळालं नाही. फर्ग्युसन कॉलेजला गेलो, पुस्तक मिळालं नाही. त्यांची मी हे करत नाही आहे, म्हणजे टीकात्मक बोलत नाही आहे, मी वस्तुस्थिती सांगतो आहे. विद्यापीठामध्ये गेलो, ते म्हणले आहे पण आम्ही बाहेर देणार नाही. शासकीय ग्रंथालयामध्ये सापडलं नाही. मग मला एकाने सुचवलं की भांडारकरमध्ये हे नक्की मिळेल आणि भांडारकरमध्ये हे पुस्तक मला मिळालं. ते झेरॉक्स करून घेतलं योग्य पद्धतीनं, म्हणजे अगदी त्यांचे ते विशिष्ट काय पैसे द्यायचे असतात पावती करून ते सगळं व्यवस्थित करून दिलं आणि मग भांडारकर ते भांडारकर हा प्रवास म्हणजे हे पुस्तक आहे. म्हणजे भांडारकरमध्येच मिळालं आणि सर किती योगायोग आहे पहा की भांडारकरमध्येच ते प्रकाशित होतं आहे. हे काम एकट्याचं नव्हतं, संस्था जरी असली तरी एकट्याचं काम नव्हतं. या पुस्तकामध्ये ज्या साऱ्या मला अडचणी आल्या त्या त्या टप्प्यावर मला अनेकांनी मदत केली. त्याच्यात पहिलं नाव मी सुचेता परांजपेंचं घेईल. आज नाही आहेत कार्यक्रमाला त्या. त्यांनी या पुस्तकाला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. पुस्तक तयार करताना मला असं जाणवलं की आपण चिंतामण विनायक वैद्य यांचा परिचय देणं आवश्यक आहे. कारण हे कदाचित आपल्या पिढीला माहिती आहे पण नंतरच्या पिढीला हा माणूस कोण, त्याचा एक संदर्भ तयार व्हावा म्हणून मी पुस्तकामध्ये तो घेतला आणि हे अत्यंत जबाबदारीचं, अत्यंत सुंदररित्या समोर बसले म्हणून कौतुक करत नाही पण वाल मंजुळांनी अगदी हाकेला ओ देऊन ते तात्काळ लिहून दिलं. याच्यामध्ये मी 2 ॲडिशन्स केल्यात मुद्दाम या पुस्तकामध्ये. नकाशा तो जुन्या पद्धतीचा होता, तो मी रंगीत केला आहे. ते मोठं जिकिरीचं काम होतं, तो अचूकही पाहिजे म्हणूनही तो मला महत्त्वाचा वाटला. आणि त्याच्या पाठीमागं मी त्या सगळ्या चांद्रवंशाची जी वंशावळ असते प्रचंड मोठी आहे. म्हणजे कोण कोणाचा हे पुन्हा पुन्हा नवख्या माणसाला शोधावं लागतं, यासाठी मी ती नव्यानं त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. या सगळ्या प्रवासामध्ये समोर बसलेले पांगारकर असतील, पाठीमागं सांगळे साहेब बसलेले आहेत. मुंजाळांनी तर मला हा फोटो उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे त्यांचा कोणता फोटो छापण्यासारखा आहे याचा शोध घेण्यामध्ये अनेक दिवस गेले. त्यांच्या कल्याणच्या घरामध्ये कॉन्टॅक्ट केला तर तो आडगळीत पडलेला फोटो होता, तो काढला शोधून पण तो प्रिंटेबल नव्हता. मग मी मुंजाळांना म्हटलं की आपल्याला काहीतरी करून हा फोटो मिळवला पाहिजे, कारण कोण आहेत हे चिंतामणराव वैद्य हे डोळ्यासमोर असले पाहिजेत फोटोच्या रूपामध्ये. पुस्तकाच्या रूपानं आहेतच पण फोटो असला की आणखीन त्याला बळकटी येते. तर या सगळ्या प्रवासामध्ये आणखीनही बऱ्याच जणांनी मला, मग मी तुम्हाला सांगितलं की रवी प्रकाश कुलकर्णी आहेत, प्रभाकर करंदीकर जे आपल्याकडं
उपायुक्त होते, त्यांनी देखील मदत केलेली आहे. काका विधाते ज्यांनी दुर्योधनावर मोठी कादंबरी लिहिली, त्यांचाही मला या कामामध्ये उपयोग झालेला आहे. अवधूत डोंगरे म्हणून एक नौखा लेखक आहे, ताजा दमाचा आहे, त्याने मला या कामामध्ये खूप मदत केली. आणि आमच्या इथं बाबाही बसलेले आहेत की ज्यांनी ती भाषा, तुम्ही पुस्तक पाहिल्यावर लक्षात येईल, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मूळ पुस्तक माहीत असेल, पण ते प्रूफ रिडिंग आणि हे सगळं किचकट गोष्टी होत्या, सगळं टाईप सेटिंग करून घेतलं आहे. त्या कामामध्ये मला बाबांनी खूप मदत केली. अशा पद्धतीनं हा मगा म्हटल्याप्रमाणे भांडारकर ते भांडारकर हा या पुस्तकाचा प्रवास आहे. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्या जण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायला मला खूप आनंद होतो आहे. आणि मला विशेष हा आभाराचा कार्यक्रम नाही, प्रास्ताविक आहे, पण मला परत संधी मिळणार नाही म्हणून या संस्थेचे मानद सचिव बहुलकर सर एका पायावर, एका शब्दावर तयार होऊन इथे कार्यक्रमाचा हा योग येतो आहे. आणि मोरे सरांना मी आधीच जाऊन भेटलो होतो की सर मी असा एक प्रोजेक्ट करतो आहे, तर तुम्ही त्याला प्रमुख पाहुणे म्हणून यायचं. त्यांनी तात्काळ हो म्हटलं. मी सगळ्यांचा या कामामध्ये सहभाग घेतलेला आहे. तुम्ही प्रेक्षक म्हणून सहभागी आहात, मला अतिशय आनंद होतो आहे. आणि एवढं 2 शब्द बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. श्रीयुत सपकाळ यांनी ज्या काही सहजतेने आपल्याला ते पुस्तक कसं झालं हे सांगितलं, तर त्याच्या मागचे त्यांचे कष्ट आणि विचार हे सहजच ओळखण्यासारखे आहेत जाणत्या माणसाला. सपकाळ साहेब, आपण बोलत असताना एक गोष्ट मला लक्षात आली, ती मी आपल्याला सांगतो. मुंबईला येत्या म्हणजे चालू आठवड्याच्या अखेरीला महाभारताच्या संदर्भात एक 2 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाकरता काही वाचन करत असताना मला असं लक्षात आलं की इथे महाभारताच्या प्रकल्पाचे जे प्रमुख म्हणून काम करत होते जवळजवळ 3-3.5 दशकांपर्यंत, त्या डॉक्टर मेहेंदळेंनी महाभारताच्या उपसंहाराच्या संदर्भात, म्हणजे या ग्रंथाच्या संदर्भात एक लेख नवभारत ह्या मासिकामध्ये लिहिलेला होता. त्याचा संदर्भ मी आपल्याला जरूर देईन. मी या निमित्ताने एवढी शुभेच्छा व्यक्त करतो की ह्या पुनर्मुद्रणाची सुद्धा दुसरी आवृत्ती निघावी आणि त्या आवृत्तीमध्ये आपण तोही लेख समाविष्ट करावा, एवढी शुभेच्छा मी या निमित्ताने प्रथम व्यक्त करतो. आणि डॉक्टर सदानंद मोरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया या ग्रंथाचं प्रकाशन करावं. तुझ्याकडे नीट आला का? एक अजून एक. आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे हे आपल्यापैकी कोणालाच अपरिचित नाहीत. तत्वज्ञान या विषयाचा प्रचंड व्यासंग, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची कुलपरंपरा आणि विद्या परंपरा सुद्धा, आणि केवळ तत्वज्ञान आणि मग त्याच्यातून कदाचित निर्माण होणारी परांगमुखता, निवृत्ती अशा गोष्टी नाहीत, तर वस्तुतः यः क्रियावान स पंडितः हे वचन सार्थ करणारे आणि आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र
याचाही प्रचंड मोठा व्यासंग करणारे आणि नियमितपणे त्या संदर्भात लेखन वाचन आणि वक्तव्य करणारे असे मोरे सर, मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे मानद सचिव आमचे मित्र डॉक्टर श्रीकांत बहुळकर, प्रफुल्लता प्रकाशनाचे श्रीयुत सपकाळ साहेब, श्रीनंद बापट, वाल मंजूळ आणि उपस्थित सज्जनो, सर्वप्रथम भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांनी लिहिलेल्या श्रीमन महाभारताचे मराठी सुरस भाषांतर या ग्रंथाचा उपसंहार या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं अध्यक्षांच्या आणि आपणा सर्वांच्या अनुमतीने मी जाहीर करतो. या कार्यक्रमासाठी गुलाबराव सपकाळांनी मला आवर्जून निमंत्रित केलं आणि हा मोठा बहुमान दिला प्रकाशन करण्याचा, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. इसवी सन 2011 या वर्षी चिंतामणराव वैद्यांचा जन्मून 150 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे त्यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती असं आपण म्हणू शकतो. तर त्यानिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजे त्यांच्या कर्मगावी म्हणजे कल्याणला मी एक व्याख्यान दिलं होतं त्यांच्यावरती आणि संस्थेमध्ये असा ठरावही मांडला होता की आपण त्यावर्षी त्यांच्यावरती काहीतरी करूयात कार्यक्रम, म्हणजे सेमिनार किंवा तत्सम काहीतरी. आणि अर्थात तो मान्य झाला होता, परंतु काही वेगवेगळ्या कारणामुळं प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी तेव्हा झाली नाही. तेव्हा ही फार आजची चांगली योगायोगाची गोष्ट आहे की तेव्हा आम्हाला जी गोष्ट करता नाही आली ती आज महाभारताचार्यांच्या या उपसंहाराच्या प्रकाशनाच्यामुळं साध्य झालेली आहे. तेव्हा हा एक चांगला योग आला आणि अर्थात तो सुद्धा एक वेगळ्या प्रकारे ती त्यांच्या जन्माची शतकोत्तर सुवर्ण जयंती काय म्हणत त्याला वर्ष होतं आणि हे जे वर्ष आहे 2018 ते या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या शताब्दीचं वर्ष आहे. हा ग्रंथ पहिल्यांदा प्रकाशित होऊन 100 वर्ष झालेली आहेत. आणि मराठीमध्ये असे काही ग्रंथ ज्यांना आपण क्लासिक म्हणू शकतो आधुनिक काळातले, त्याच्यात उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याचा समावेश आपल्याला करावाच लागतो. तर त्या ग्रंथांच्यापैकी हा एक ग्रंथ आहे. म्हणजे विद्वत्ता कशी असते, कशी असावी याचा एक मानदंड प्रस्थापित करणारा हा ग्रंथ आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा ग्रंथ प्रकाशित झाला तोपर्यंत अर्थात या संस्थेने निर्माण केलेली संशोधित आवृत्ती महाभारताची नव्हती, उपलब्ध नव्हती. किंबहुना त्याच वर्षी ही संस्था स्थापन झाली. हाही एक योगायोग आहे की ज्या संस्थेच्या द्वारा महाभारताची संशोधित आवृत्ती नंतरच्या काळात सिद्ध झाली, त्या संस्थेची स्थापना या ग्रंथाच्या प्रकाशनवर्षी झाली महाभारताच्यावरचा. कारण भांडारकर इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर पहिल्यांदा जर काही कोणाच्या डोळ्यापुढे येत असेल तर ती महाभारताची संशोधित आवृत्ती. मी असं म्हणेन की महाभारताच्या संशोधनाचा आधुनिक काळातला पाया हा चिंतामणराव वैद्यांनी घातलेला आहे. प्रत्यक्ष त्या आवृत्तीमध्ये चिंतामणरावांचे किती संदर्भ घेतले गेले वगैरे हा मुद्दा गौण आहे. त्यांची एक वेगळी मेथॉडॉलॉजी होती, कदाचित त्यांचे आणि वैद्यांचे मतभेद असतील. तो मेंदळ्यांचा लेख माझ्या पाहण्यात नाही आला, कदाचित त्याच्यातनं ते व्यक्तही झालेले असतील, पण त्यामुळे काही बिघडणार नाही आहे. मी आत्ता
मला जमेल तेवढं एक विवेचन जी करणार आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात यावं या ग्रंथाचं एकूण या महाभारताच्या आणि भारताच्या इतिहासाच्या क्षेत्रामधलं स्थान. तर चिंतामणराव वैद्यांची आणखीन एक ओळख सांगायची म्हणजे ते लोकमान्य टिळकांच्या अनुयायांच्यापैकी एक होते. टिळक हे राजकारणी होते, मुत्सद्दी होते आणि विद्वानही होते. त्यामुळं आपोआप त्या काळातले विद्वान टिळकांच्याकडे आकर्षित झाले. त्यांच्यापैकी एक चिंतामणराव वैद्य. म्हणजे महाभारतामध्ये आणि विशेषतः गीतेमध्ये अर्जुनाच्या ज्या रथाचा वारंवार उल्लेख येतो त्या रथाला चाकं किती हा प्रश्न पडलेला होता. आणि चिंतामणरावांच्या सुद्धा लक्षात नाही आलं ज्या अर्थी 4 घोडे आहेत त्या अर्थी चाकही 4 असावीत असं कदाचित त्यांना वाटलं असेल. त्या घोड्यांची नावंसुद्धा महाभारतामध्ये आहेत. तर म्हणून त्यांना असं वाटतं की 4. पण टिळकांनी सांगितलं की नाही 2 घोडे होते, 2 चाकं होती. घोडे 4 असतील, चाकं मात्र 2 होती. आणि मग त्याप्रमाणे ताबडतोब त्यांनी संदर्भ काढून दिले. जेव्हा जेव्हा चाकांचा उल्लेख येतो त्या रथाच्या तेव्हा तेव्हा तो द्विवचनामध्ये येतो, तो अनेक वचनामध्ये येत नाही. त्यावरनं हे जवळजवळ निर्विवाद सिद्ध झालं की अर्जुनाच्या रथाला 2 चाकं होती. आणि अर्थात त्या काळात त्या इतर लोकांच्या इतर रथी लोकांच्या रथांनासुद्धा 2च चाकं असणार. तर असं सूक्ष्म पद्धतीने महाभारताचा ज्यांनी अवलोकन केलं त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकसुद्धा होते. आणि अर्थात चिंतामणराव त्यांच्या अनुयायांच्यापैकी सहकाऱ्यांच्यापैकी टिळकांच्या राजकारणामध्ये ते समाविष्ट झाले. टिळकांच्यामुळं ते वेगवेगळ्या काँग्रेसच्या अधिवेशनाला जात राहिले. त्यांच्या आयुष्यामध्ये एक अधिवेशन मात्र चुकलं आणि टिळकांनी त्यांना विचारलं की आपण का येऊ शकला नाहीत. तर त्यावेळेला अर्थात त्यांनी सांगितलं की तब्येत बरी नव्हती म्हणून काही काँग्रेसच्या अधिवेशनाला येता आलं नाही. तर त्यावेळेला टिळक म्हणाले, टिळकांनी लिहिलेलं आहे बोधा त्यांना की घरी बसून बरं होण्यापेक्षा काँग्रेसच्या अधिवेशनाला जाऊन मेलेलं बरं. तर असे हे चिंतामणराव वैद्य टिळकांच्या मृत्यूनंतर जेव्हा भारताच्या राजकारणाची धुरा महात्मा गांधींकडे गेली त्यावेळेला चिंतामणराव वैद्य हे गांधींकडे गेले आणि गांधीजींचे अनुयायी झाले. हा एक त्यांच्या ओळखीचा आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगावा लागतो. आणि त्याचा एक परिणाम नाही म्हटलं तरी राजकारणामध्ये नातेसंबंधांचा कुठेतरी परिणाम होत असतोच ना. तर त्यांचे जावई होते सीताराम केशव दामले, सी.के. दामले, म्हणजे कविवर्य केशवसूत यांचे ते बंधू ते दामले. तर ते दामले महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक बऱ्यापैकी प्रस्थ होतं. सीताराम यांचे जावई. तर असे एक काय म्हणतात त्याला मातब्बर त्या काळामधले कर्ते पुरुष असं आपणाला चिंतामणरावांचं वर्णन करता येईल. चिंतामणराव वैद्यांना संगीतामध्ये उत्तम जाण होती. ते उत्तम सतार वाजवायचे. त्यांनी एक संयोगिता नावाचं नाटकसुद्धा लिहिलेलं होतं. म्हणजे अतिशय चांगले कलावंतही होते. त्यांचा अगोदरचा जो कालखंड आहे कारकीर्द म्हणूयात आपण त्याला, तो ग्वाल्हेर सरकारच्या नोकरीमध्ये गेला. तिथे ते ग्वाल्हेरला न्यायाधीश म्हणून त्यांनी काम वगैरे केलं आणि तिकडे असताना खूप संशोधनही केलं. आणि मग तिकडनं निवृत्त झाल्यानंतर विशेषतः त्यांनी संशोधनाला वाहून घेतलं. चिंतामणरावांनी साधारणपणे त्यांच्या आयुष्यामध्ये 25 ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे लेखक म्हणून जर विचार केला तर बहुप्रसव ज्याला म्हणता येईल. आणि ते सगळे स्टँडर्ड म्हणता येतील अशा प्रकारचे आहेत. काहीतरी लिहायचं म्हणून किंवा डिमांड आहे म्हणून लिहिलं अशातलं त्यांनी केलेलं नाही. ते खरोखर महत्त्वाचे ग्रंथ आहेत. म्हणजे अगदी डिमांड असणारे ग्रंथसुद्धा त्यांनी ते महत्त्वाचे ठरावेत असंच लिहिलं. उदाहरणार्थ त्या काळामध्ये संस्कृत विषय असायचा विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी ते घ्यायचे. तर संस्कृतमध्ये रामायण महाभारत या ग्रंथांमधल्या काही ना काही गोष्टी असायच्याच प्रतिवर्षी किंवा त्यांच्याशी संबंधित, कारण हे दोन्ही उपजीव्य ग्रंथ आहेत. कुठल्या तरी कलाकृती असायच्या, नाटक असेल, महाकाव्य असेल, काव्य असेल. तर याचा परिचय झाला पाहिजे विद्यार्थ्यांना. पण ती एवढे मोठे ग्रंथ कोण वाचणार? 1,00,000 महाभारत आणि 24,000 रामायण, म्हणजे श्लोकांची संख्या सांगतो तुम्हाला मी. तर अशा वेळेला चिंतामणरावांनी संक्षेप केला या दोन्ही ग्रंथांचा. संक्षेपाने महाभारत छापलं
आणि संक्षेपाने रामायण छापलं. तर संक्षेप त्यांचा 12,000 श्लोकांचा आहे आणि म्हणजे महाभारताचा, आणि रामायणाचा 6,000 श्लोकांचा आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे जो माणूस महाभारतासारख्या ग्रंथाचा संक्षेप करतो त्याला तो ग्रंथ कुळून द्यावा लागणार हे उघड आहे. त्यामुळे महाभारत हे त्यांच्या हातामधलीच गोष्ट होती, हातात बसलेली म्हणतो आपण, अशा प्रकारची ती गोष्ट होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्या लेखनाच्या कारकिर्दीची सुरुवात ते ग्वाल्हेरला न्यायाधीश असतानाच झाली. त्यामधलेच कदाचित हे 2 ग्रंथ मी आत्ता जे सांगितले. पण त्यांच्यातला संशोधक जो होता ना तो त्यांना गप्प बसू देईना, म्हणून त्यांनी इंग्रजीमधून ग्रंथ लिहिले रामायणावरती आणि महाभारतावरती. रामायणावर त्यांचा रिडल ऑफ रामायण हा ग्रंथ आणि महाभारत अ क्रिटिसिझम हा दुसरा त्यांचा ग्रंथ. हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. शिवाय एपिक इंडिया, की या महाकाव्यांच्या काळामध्ये भारत कसा होता, तर हे त्यांचे 3 अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ अगोदरच्या काळात मानले जातात. दरम्यानच्या काळात त्यांनी मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहिला. तर जेव्हा टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींकडे सूत्र गेली त्यावेळेला राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना पुढे आली आणि ब्रिटिशांनी काढलेल्या शाळा कॉलेजेसवरती बहिष्कार टाकायचा अशा प्रकारची एक कल्पना पुढे आली आणि अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला त्या कल्पनेला. मग आता बहिष्कार टाकणं ओके ठीक आहे, पण मग त्यांनी करायचं काय, जायचं कुठे, त्यांना पर्याय तर दिला पाहिजे. म्हणून ठिकठिकाणी राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेला अनुसरून शिक्षण संस्था स्थापन झाल्या, शाळा कॉलेजेस स्थापन झाली. त्यातलं एक पुण्यामधलं टिळक विद्यापीठ. तर चिंतामणराव हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिल्यांदा कुलगुरू आणि नंतर कुलपती. ते शिकवण्यासाठी मुंबईवरनं इथे यायचे आठवड्यातून 2दा, शनिवार रविवार. गुरुवारी इथे निघायचे, शुक्रवार शनिवार शिकवायचे आणि रविवारी परत जायचे. आणि त्या काळात विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता आपला एक अभ्यास होतच असतो, म्हणून त्यांनी संस्कृत साहित्याचा इतिहास लिहिला त्यांच्या त्या नोट्सवरती आधारित. तो सुद्धा उपयुक्त म्हणता येईल अशा प्रकारचाच आहे. आता अशा प्रकारे विविध अंगांनी लेखन करणारे चिंतामणराव हे होते आणि त्यातला सगळ्यात त्यांचा, ज्याला आपण काय मॅग्नम ओपस म्हणू शकतो, की चिंतामणरावांची आयडेंटिटी सांगता येईल असा कोणता ग्रंथ असं कोणी विचारलं तर तो महाभारताचा उपसंहार. आता चिंतामणराव इकडे कसं आलेले आहे, म्हणजे कुणी त्यांना सांगितलं वगैरे, हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. ती म्हणजे भारतातल्या इतर कुठल्याही प्रांतापेक्षा महाभारताची स्कॉलरशिप ही महाराष्ट्रात जास्त आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, महाभारतावरती जी भाष्य टीका वगैरे उपलब्ध आहेत, संपूर्ण महाभारताच्या सगळ्या पर्वांच्यावरती असलेली आणि अतिशय विस्तृत अशी टीका म्हणजे नीलकंठाची आहे. नीलकंठ चतुर्धर हा आपल्या पुणतांब्याचा, पुण्यस्तंभ हे त्या गावाचं संस्कृतमधलं नाव, तर त्यांनी ती टीका लिहिली. तर बाकीच्या टीकाकारांचे असे त्रुटित ग्रंथ आहेत, म्हणजे देवबोध किंवा ज्ञानबोध. काही पर्वांच्यावरच्या त्यांच्या टीका आहेत, इतर पर्वांच्यावरती त्यांनी लिहिल्या असतील परंतु उपलब्ध नसतील, मला माहीत नाही. पण अशा पद्धतीने संपूर्ण महाभारत. आणि त्याचा एक परिणाम मी तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारे, की मराठी भाषेमध्ये सुद्धा रामायणावरती महाभारतावरती भरपूर ग्रंथ झालेले आहेत. म्हणजे श्रीधराचे ग्रंथ असतील, म्हणजे पांडव प्रताप सारखा असेल, हरिविजय सारखा असेल, मोरोपंतांच्या आर्याभारत असेल, तर ही महाराष्ट्रातल्या लोकांनी आत्मसात केलेली गोष्ट होती त्या काळामध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शिवाजी महाराजांच्या बद्दल पुष्कळ काही काही गोष्टी सांगत असतात, पण बऱ्याच जणांनी सांगितलेली त्यातली एक गोष्ट महत्त्वाची आहे की ती म्हणजे शिवाजी महाराजांना महाभारत नावाचा ग्रंथ फार आवडायचा. त्यांच्या लहानपणी त्यांना भारतातल्या गोष्टी सांगितल्या, जिजाबाईंनी वगैरे इतरांनाही कोणी सांगितल्या असतील, पण तो त्यांच्या आवडीचा अशा प्रकारचा ग्रंथ असायचा. त्यामुळं महाभारताच्या भाषेत बोलणं हे महाराष्ट्रातल्या लोकांना फार पूर्वीच्या काळापासून अंगवळणी पडलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर कुठलीही बखर पाहिली शिवाजी महाराजांच्यापासून तर थेट पानपतच्या नंतरच्या काळातली, तर तुम्हाला हमखास त्या युद्धाची वर्णनं करताना, योद्ध्यांची वर्णनं करताना कुठेतरी महाभारताचे संदर्भ दिलेले आहेत. महाभारतातल्या लोकांशी त्याची तुलना केलेली आहे, उपमा वगैरे देताना हे दिसून येईल बघा. तर असा महाभारताचा आणि महाराष्ट्राचा अतिशय जवळून संबंध आहे. तो फक्त दोघांच्या नावामध्ये महा शब्द आहे एवढ्या पुरता मर्यादित नाही, हे सुद्धा आपल्याला सांगायला पाहिजे.
तर अशा वेळेला महाभारत लिहायचं, मराठीमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी लिहायचं, काय काय कुणी कुणी लिहिलं. मी आता आधुनिक काळाचा विचार करतो, या आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्वीच्या काळातल्या आहेत. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला एक विद्वान पंडित होते वाईमध्ये, त्यांचं नाव भाऊशास्त्री लेले. तर भाऊशास्त्र्यांनी एक हाती त्याचा अर्थ केला होता. भाऊशास्त्री स्वतः प्रकाशक होते, मुद्रक होते, त्यांचा छापखाना होता वाईला, आणि ते स्वतःच सगळ्या गोष्टी करायचे. आणि त्या काळात ते वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं आणखीन काही काही कारणांमुळे. म्हणजे विभक्त प्रकरणात त्यांनी भूमिका घेतली होती शाहू छत्रपतींच्या विरुद्ध, त्यामुळे वादामध्ये होते. नंतर लोकमान्य टिळकांचे सहकारी, अनुयायी, सहाध्यायी या सगळ्या गोष्टी असताना गीता रस्त्याच्या विरुद्ध एकदम अचानक त्यांनी काहीतरी भूमिका मांडली. या काळातले ते एक वादग्रस्त अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. पण लेल्यांनी हे एक काम केलेलं, ते धर्म नावाचं साप्ताहिक चालवायचे वाईमधनं. म्हणजे सनातनी हिंदुत्वाचं ते अतिशय जबरदस्त मुखपत्र असायचं. तर ते भाऊशास्त्री लेले त्यांनी काम केलं. तर अशाच प्रकारचं महाभारत छापण्याचं काम पुण्यामधले एक प्रसिद्ध पुणे मुंबईचे प्रकाशक चिपळूणकर आणि मंडळी यांनी केलं. आणि ते काम सिद्धीला जातं की नाही अशी एक अवस्था होती, कारण त्यांचे मुख्य उत्पादक ज्याला म्हणतो आपण तेच वारले. मग कुणीतरी अचानक पुढे येऊन त्याच्यावरती कब्जा सांगण्याचा किंवा दावा केला मालकी हक्काचा, कोर्टामध्ये केसेस झाल्या. पण असं करत 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 करता करता 1903-04 साली सुरू झालेला हा प्रकल्प 1912 सालापर्यंत संपला. म्हणजे ते महाभारत छापून झालं. आता महाभारताच्या सुरुवातीच्या काळामधला जो उपोद्घात पहिल्या खंडामधला तो लिहिण्याचं काम हरिभाऊ आपट्यांनी केलं होतं. हरिभाऊ आपटे हे कादंबरीकार म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती असतात, पण हरिभाऊ आपटे स्वतः संस्कृतचे बऱ्यापैकी जाणकार होते. आणि इथली संस्कृतची जी एक दुसरी संस्था आनंदाश्रम, जशी भांडारकर इन्स्टिट्यूट तसा एक आनंदाश्रम, त्या आनंदाश्रमाचे ते चालक होते. त्यामुळं साहजिकपणे अशा प्रकारच्या ग्रंथांच्या मुद्रणावर त्यांचं लक्ष असणं किंवा त्यात त्यांचा सहभाग असणं ही अगदी साहजिक गोष्ट होती. त्याप्रमाणे चिपळूणकर मंडळीच्या प्रयोगात सुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यांनी उपोद्घात लिहिला त्या आवृत्तीला. आणि असं अंडरस्टँडिंग होतं की उपसंहार देखील त्यांनी लिहावा. तर प्रत्यक्षात जेव्हा ग्रंथ छापायचं सगळं काम झालं तेव्हा आता उपसंहार लिहायचा हा प्रश्न आला, ही वेळ आली. पण काही कारणामुळं हरिभाऊंना ते जमलं नाही. अनेक कारणं असू शकतात. कदाचित हरिभाऊंचा तेवढा आवाकाही नसेल, म्हणजे शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. कारण मुद्दा असा आहे की चिंतामणरावांच्या काळात तरी हे काम कुणी घातलं तर थेट लोकमान्य टिळकांनी त्यांना सांगितलं की हे तुम्ही करा. आणि त्यांनी प्रकाशकांनाही सांगितलं की हे काम चिंतामणराव वैद्य करू शकतील. त्याप्रमाणे हरिभाऊ आपट्यांची क्षमा मागून चिपळूणकरांनी हे काम सुपूर्द केलं चिंतामणराव वैद्यांकडं. आणि 4-1 वर्षांमध्ये त्यांनी ते काम पूर्णतेला नेलं. आणि 1918 साली आपणाला महाभारताचा उपसंहार पहिल्यांदा पाहायला मिळाला. ही त्या ग्रंथामागची पार्श्वभूमी आहे. आणि त्या काळामध्ये त्याची जी प्रस्तावना आहे की नाही पुस्तकाची, म्हणजे त्या चिपळूणकर लोकांनी लिहिलेली, त्याच्यात एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला मी आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास काय म्हणत त्याला अभ्यासक असल्यामुळं मी तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळकांचं त्यांनी नाव नाही घेतलं, पण असा उल्लेख केला आहे की लोकमान्यांच्या आग्रहावरून किंवा सूचक असा उल्लेख केला, वैद्यांनी हे काम स्वीकारलं. आणि लोकमान्य शब्द हा त्याने असा बोल्ड टाईपमध्ये छापला. सुदैवानं गुलाबरावांनी तो तसंच ठेवला आहे. नाही तर कदाचित एखाद्याला वाटलं असतं की काय कारण आहे हा शब्द मोठ्या टाईपात छापण्याचं. त्याचं कारण त्यांना लोकमान्यांचं नाव न घेता लोकमान्य टिळक असं सूचित करायचं होतं. कारण लोकमान्य टिळकांचं जर नाव घेतलं तर दुसरा प्रॉब्लेम उत्पन्न व्हायचा. तो कोणता तेही सांगतो. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला आणि एकूणच चिपळूणकरांच्या महाभारताला महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या मराठी संस्थानिकांनी सरळ हाताने मदत केलेली आहे. ते ग्वाल्हेरचे असतील, ते देवासचे असतील, ते धारचे असतील, सगळ्या संस्थानिकांनी मदत केलेली आहे. सरकारने सुद्धा मदत केलेली आहे. मग अशा वेळेला टिळकांच्यासारख्या राजद्रोही माणसाचं नाव देणं घेणं हे कदाचित त्या चिपळूणकरांना प्रशस्त वाटतं नसेल, पण ते टाळणंही त्यांना योग्य वाटलं नाही. म्हणून त्यांनी बाळ गंगाधर टिळक
किंवा इवन लोकमान्य टिळक असं देखील न म्हणता लोकमान्य या शब्दावरती काम बघावं. पण टिळक ह्या सगळ्या पाठीमागचे यामागचे सूत्रधार आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. टिळकांनी असे खूप उद्योग केले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या गोष्टी करायला लावायच्या, प्रवृत्त करायचं त्यांना तसं करण्यासाठी, त्यांना मदत करायची. आणि मदत म्हणजे सगळ्या प्रकारची, संदर्भ पुरवण्यापासून तर आर्थिक मदत करण्यापर्यंत अशा टिळकांचे अनंत उद्योग सतत ते चालू असायचे. त्यातले काही गोष्टी त्यांच्या चरित्रामध्ये आलेल्या असतील, काही आलेल्या नाही. तर असो, मुद्दा असा आहे की तर ते 18 साली पुस्तक प्रकाशित झालं. त्याची शताब्दी या वर्षी आहे. म्हणजे तो जो कालखंड आहे 1910 ते 1920 म्हणजे ते दशक म्हणूयात आपण 20व्या शतकातलं, ते अशा प्रकारचे वैचारिक ग्रंथ म्हणजे बघा गीतारहस्य आहे. नंतर गीतारहस्याचं खंडन करण्यासाठी लोक सरसावले, तेही ग्रंथ प्रकाशित व्हायला लागले, त्याच्यावरची पुस्तकं. त्याच्यानंतर त्र्यंबक नारायण आत्रे यांचं गावगाडा नावाचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक हे त्याच दशकात 1915 साली प्रकाशित झालं. आणि हे महाभारताचा उपसंहार अतिशय महत्त्वाचं पुस्तक यांचं आहे. आता उपसंहार ही जी गोष्ट आहे ही आपल्या पारंपरिक अर्थनिर्णय पद्धतीला धरूनच आहे. उपक्रमोपसंहार हा ग्रंथाच्या आरंभी उपक्रम असतो आणि उपक्रमाच्या ग्रंथाच्या शेवटी त्याचा उपसंहार असतो. ही आपली मीमांसकांनी घालून दिलेली पद्धतच आहे. तर ती पद्धत खरं म्हटलं तर या प्रकाशकांनी अनुसरली असं म्हणायला हरकत नाही. आता एवढ्या मोठ्या ग्रंथाचा उपसंहार करायचा ही अवघड गोष्ट आहे. 1,00,000 श्लोक आहेत. बरं, तो महाभारत म्हणजे तो एक जंगलच आहे, त्याच्यात तुम्ही शिरलं म्हणजे बाहेर येणं ही फार दुरापास्त गोष्ट आहे. बरेच लोक जातात, अडकून पडतात, बाहेर नीट येऊ शकत नाहीत, हातीपायी धड ज्याला म्हणतो आपण. पण ते चित्तबंडराव अर्थात विद्वान असल्यामुळं ते आले. चित्तबंडरावची आणखीन एक गोष्ट आता सांगतो, म्हणजे ते कुठेतरी भांडारकरांची संबंध येते म्हणून सांगतो. गोष्ट अशी आहे की हे संस्कृतचे विद्यार्थी आणि त्यांना संस्कृत BA झाल्यानंतर काय करायचं ते MA ला हा प्रश्न आला. तर कुणीही म्हणेल की तुम्ही एवढे संस्कृत BA पर्यंतची तुमची एवढी चांगली करिअर आहे, फ्लाईंग कलर्स म्हणतो आपण, तुम्ही MA सुद्धा संस्कृतमध्येच करणार. पण त्यांनी संस्कृतमध्ये MA करायचं टाळलं आणि गणितामध्ये केलं. तुम्ही म्हणाल का? त्याचं उत्तर असं आहे की संस्कृतचे पेपर भांडारकरांकडे तपासायला जायचे आणि अशी वदंता होती की भांडारकरांना स्वतःलाच क्लास न मिळाल्यामुळे ते त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्क द्यायचे नाहीत. अशी नोंदवलेली गोष्ट आहे. ते आपण काही म्हणजे याच्यात भांडारकरांचा अवमान काही करत नाही आहोत हे लक्षात घ्या. तर ती चिंतामणरावांच्या चरित्रात ती नोंदवलेली गोष्ट आहे. नंतर ऐताग्नी राजवाड्यांनी पण त्याचा कुठेतरी उल्लेख केलेला आहे. ती खरी काय खोटी हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की ते खरं तर संस्कृतचे विद्यार्थी पण गणितात MA झाले आणि त्याच्यात त्यांना क्लास मिळाला. म्हणजे तो महत्त्वाचा मुद्दा आहे की इथे नक्की मिळेल अशी त्यांना खात्री होती. त्याच्या उलट मी तुम्हाला सांगतो, टिळकांना गणितात क्लास नाही मिळाला. कदाचित टिळक गणिताचे प्रोफेसर म्हणूनही पुढे येऊ शकले असते, म्हणजे कदाचित. पण तो त्यांना क्लास न देणारा, कारण तो जो तपासणारा किंवा प्राध्यापक होता त्याचा आणि टिळकांचा विद्यार्थी दशेपासूनच 36चा आकडा होता. ह्या अशा गोष्टी चालतात. म्हणजे हा लोकव्यवहार आहे आणि आपण लोकव्यवहारसुद्धा समजून घ्यायला हरकत नसावी. तर असो, मग त्या उपसंहारामध्ये जेव्हा त्यांनी उपसंहार लिहिला त्यावेळेला भारतविद्या ज्याला म्हणतो आपण, प्राच्यविद्या दुसरा शब्द आपण म्हणजे ओरिएंटल त्याला म्हणतो, इंडोलॉजी म्हणतो, त्या काळामध्ये भारताच्या संबंधी, प्राचीन भारताच्या संबंधी, प्राचीन भारतीय ग्रंथांसंबंधी लिहिणारे बहुतेक लोक हे पाश्चात्य होते. जर्मन असतील, ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, मग वेदांच्याबद्दल असेल, महाभारताच्याबद्दल असेल, मग अगदी हॉपकिनसारखा मनुष्य असेल, मॅकमुलर असतील, कुणी वैदिक इंडेक्स करणारा असेल. तर हे सगळे लोक त्या काळामध्ये लिहिणारे बहुतेक पाश्चात्य. कारण या पद्धतीने लिहिण्याची गोष्ट आपण नाही तयार केलेली. आत्ता जी मेथॉडॉलॉजी आपण वापरतो, आपली एक वेगळ्या प्रकारची लिहिण्याची पद्धत होती. आपण भाष्य लिहिलेली आहेत पूर्वीच्या काळामध्ये, तो मुद्दा वेगळा. पण या शास्त्रीय पद्धतीनं लिहायचं काम हे तिकडच्या लोकांनी सुरू केलं आणि आपण हळूहळू त्यांचं त्या बाबतीत अनुकरण करत गेलो.
तर त्यामुळं यांच्यासमोर जर कुणी असतील, म्हणजे प्रतिस्पर्धी बनणार नाही मी, पण कोणाशी तुलना होईल आपली, तर ते सगळे अशा प्रकारे अतिशय विद्वान असे पाश्चात्य प्राच्यविद्या पंडित होते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांचे संदर्भ वारंवार या उपसंहारामध्ये येतात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्याच काळामध्ये आणखी एक काही शास्त्र वगैरे पुढे येत होतं आणि त्या शास्त्राचं नाव अँथ्रोपॉलॉजी, आधुनिक काळामधलं, की ज्या अँथ्रोपॉलॉजीमध्ये माणसांच्या वंशांची चर्चा केली जाते आणि कुठल्या माणसाचा कुठला वंश आहे तर ते वंश ठरवताना त्यांनी अँथ्रोपोमेट्री म्हणजे शीर्षमापन आणि दुसरी नासिकामापन अशा पद्धती आणल्या आणि त्या प्रकारे त्यांनी भारतातल्या लोकांचं मापन करायला सुरुवात केली. हर्बर्ट डिस्ले नावाचा मनुष्य होता, तो सेन्सस कमिशनरसुद्धा होता. तर त्याच्यावरती सेन्सस करण्याची जबाबदारी होतीच ब्रिटिश सरकारने टाकलेली, पण ते करता करता त्यांनी भारतातल्या जाती जमाती संबंधी दिलं. आणि त्या काळातला सगळ्यात चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्य, द्रविड, अनार्य हे वंश आहेत. मग कोण आर्य कोण अनार्य ही चर्चा झाली. तर त्या मुख्य चर्चेमध्ये म्हणजे त्या काळचं विचारविश्व मी तुम्हाला सांगतो काय होतं. उडी घेणारे चिंतामणराव वैद्य हे पहिले भारतीय आहेत, पण त्यांचं फार महत्त्व आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की भारनारकर इन्स्टिट्यूटनी चिंतामणरावांना खरंच सिरियसली घेतलं नाही आणि खरंच घ्यायची गरज आहे. तर त्या उपसंहारामध्ये त्यांनी रिस्लेची उपपत्ती खोडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्यांच्या मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा, किंबहुना मगाशी मी लेल्यांचा उल्लेख वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये केला होता, तो परत कॉन्टेक्स्ट सांगतो. तो म्हणजे वेदोक्ताच्या प्रकरणामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते की नाही. आणि क्षत्रिय शिवाजी महाराजांचा जेव्हा प्रश्न निघतो तेव्हा तो एकट्यांचा राहत नाही, महाराष्ट्रातले मराठी क्षत्रिय आहेत की नाहीत हा प्रश्न त्या काळामध्ये उपस्थित झाला. आणि भाऊशास्त्री लेल्यांसारख्या माणसांनी ते नाहीत क्षत्रिय, ते शूद्र आहेत अशी भूमिका घेतली. चिंतामणराव वैद्य हे महाराष्ट्रातले मराठे क्षत्रिय आहेत असं मंडळांच्यापैकी होते. आणि कलौ आद्यंत व्यवस्थिती ही उक्ती न मानणाऱ्यांच्यापैकी होते. आणि त्यांनी राजपूत वगैरे लोक कसे अस्सल क्षत्रिय आहेत, संकर क्षत्रिय नव्हेत परत, आणखीन काही लोक म्हणतात त्याप्रमाणे, हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला मध्ययुगीन भारतामध्ये असेल किंवा या मराठ्यांच्या संदर्भात जो वाद झाला त्या कॉन्टेक्स्टमध्ये असेल. आणि ते दाखवून देताना त्यांना साहजिकपणे फक्त स्मृतींमधल्या धर्मशास्त्रामधल्या वचनांच्यावरती अवलंबून राहून चाललं नाही, फक्त पुराणातली वचनं चालली नसती, कारण त्यावेळेला गाठ ही अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांशी होती. तेव्हा चिंतामणरावांनी आधुनिक पद्धतीने रिस्लेच्या भाषेमध्ये रिस्लेला उत्तर दिलेलं आहे की अँथ्रोपोमेट्रीचा जरी आपण अवलंब केला तरीसुद्धा आपणाला हे लोक क्षत्रिय आहेत असंच निष्पन्न होतं. अशा प्रकारचे चिंतामणराव आहेत. असो, तर मग या सगळ्या याच्यामध्ये उपसंहारामध्ये त्यांनी जो विचार केलेला आहे तो विचार सगळ्या विषयांना व्यापून आहे. कारण मुळात आपण हे मान्य करतो की महाभारत हेच मुळात एक प्रकारचा एक एक एन्सायक्लोपीडिक वर्क आहे, त्याच्यात सगळे विषय हाताळलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा महाभारताचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला सगळ्या विषयांना मिळावं लागतं. म्हणजे सगळ्यात पहिला विषय म्हणजे कालनिर्णयाचाच ना, तर तिथपासून त्यांची सुरुवात होते. मग एकदा कालनिर्णयाच्या प्रांतात शिरलं की तुम्हाला ज्योतिर्गणितात उतरावं लागतं, कुठलं नक्षत्र कुठले होते, मग राशी कधी आल्या भारतामध्ये, कारण महाभारतात राशींची नावं नाही आहेत, नक्षत्र आहेत. हे सगळं करावं लागतं. ते चिंतामणरावांनी केलेलं आहे. तर त्या बाबतीत ते पक्के आहेत. त्यांचं गणितच आहे ना परत, म्हणजे तो एक वेगळा मुद्दा, गणितातलंही ते तज्ज्ञ आहेत. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय होता की तुम्हाला जर चिंतामणरावांची तुलना करायची असेल त्या काळातल्या लोकांशी तर फक्त टिळकांचीच करावी लागते, दुसऱ्या कोणाची करता येत नाही. एवढ्या पात्रतेचा हा मनुष्य होता. तर कालनिर्णयाचा मुद्दा येतो निश्चितपणे. कालनिर्णयाचा मुद्दा करताना तेव्हा मग दुसरे पुढचे मुद्दे येतात की महाभारत लिहिलं कुणी, लेखन कर्तृत्वाचा मुद्दा येतो. मग तो करता एक असू शकत नाही हे आलं. मग ते 3 टप्प्यात लिहिलं गेलं, त्याच्या खुणा तुम्हाला महाभारतातच सापडतात.
व्यासांचं महाभारत, मग सौतीचं, मग वैशंपायनाने सांगितलेलं, या 3 आवृत्त्या तर सगळेच लोक सांगतात. मग त्याच्यामध्ये नेमका कुठला भाग कुणी लिहिला हे वादग्रस्त मुद्दे आहेत. पाश्चात्य लोक पण त्याला भिडलेले आहेत, तर त्या मुद्द्यांना हे भिडतात चिंतामणराव. आणि मग साहजिकपणे आजचं महाभारत, मग आता तिथली गंमत येते बरं का, म्हणजे ती पुस्तकं वाचताना सुद्धा तुम्हाला फार सावधानपणे वाचावी लागतात. कारण महाभारत काळ असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ महाभारत लिहिल्याचा काळ. आणि भारतीय काळ वगैरे म्हटले तेव्हा भारतीय युद्धाचा किंवा ॲट दी मोस्ट पहिल्या ड्राफ्टचा म्हणजे व्यासांच्या याचा. आणि मग तो जय नावाचा इतिहास व्यासांचा. तर बऱ्याच लोकांची काय गफलत झालेली आहे तुम्हाला सांगतो. ही गोष्ट खरी आहे की व्यासांनी तो पहिला, आपण ड्राफ्टच म्हणूयात, महाभारताचा पहिला ड्राफ्ट केला, लिहिला, त्याला जय असं म्हणाला सुद्धा. पण हे त्याचं नाव नाही आहे. जय हे विशिष्ट ग्रंथाचं नाव नाही. जय हा इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे की ज्या ग्रंथामध्ये कुठल्या तरी एका पक्षाच्या विजयाचं वर्णन केलं जातं, तो इतिहास म्हणजे जय. हे जेनेरिक नाव आहे. म्हणजे विदुलीने जेव्हा तिच्या पुत्राला काहीतरी सांगितलं इतिहासाचं आणि त्यांना सुद्धा प्रेरणा दिली, हे कुंतीने सांगितलं नंतर युधिष्ठिराला, की युधिष्ठिर तयार नव्हता लढण्यासाठी कौरवांशी वगैरे. तर मग कुंतीने त्याला त्याला काय म्हणतात, चेतना मिळण्यासाठी, चेतवणी शब्दाचा अर्थ वेगळा होतो, चेतना मिळण्यासाठी, प्रेरणा मिळण्यासाठी विदुलीची गोष्ट सांगितली की, आणि ती विदुला आपल्या मुलांना काय सांगते, इतिहास सांगते. कोणता इतिहास सांगते? जय नावाचा इतिहास सांगते. तर तो जय आहे, तो त्याचं नाव माहीत नाही काय. मग पुढे सौतीने त्याचं भारत केलं. मग ते 24,000 असेल किंवा वाटेवर 6,000 24,000 जे काय असेल, करता 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 त्याचं शेवटचं रूप म्हणजे महाभारत. हरिवंशासकट, कारण हरिवंश सोडून 1 लक्ष त्याची गणती होत नाही, हे सगळे ते सांगतात. पण हे सांगताना महाभारताच्या उपसंहाराचं महत्त्व काय आहे की त्याच्यात संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास येतो, वैदिक काळाचा संपूर्ण. हे कसं एकाच एक गुंतलेलं आहे बघा. कशासाठी 3-3 वेळा लिहावा लागला एक ग्रंथ? काय उपद्याप लोकांनी काय म्हणून केले, हा प्रश्न येतो ना. तर त्याचं उत्तर चिंतामणरावांनी फार चांगल्या रीतीने गुमटेलं आहे. ते म्हणजे कोणतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आजचं महाभारत कोणत्या काळामध्ये. तर तिथे चिंतामणराव सांगतात की आजचं महाभारत म्हणजे अशोकाच्या काळातलं आहे किंवा अशोकाला धरून लगेचच्या काळातलं आहे. प्रत्यक्ष महाभारताचं युद्ध झालं ते इसवी पूर्व 3101 ही त्यांची कालगणना आहे. ओके. आता मग शेवटचं जे रूप मिळालं महाभारताला ते मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे अशोकाच्या काळात मिळालं. काय नेमकं घडलेलं आहे असं, तर हे सांगताना चिंतामणराव आपोआप भारतामधल्या धर्माधर्मांच्या संघर्षाच्या पाण्यामध्ये उतरतात. की मधल्या काळात गौतम बुद्ध निर्माण झाले, महावीर झाले, त्यांचे 2 धर्मपंथ, 2 धर्म, जैन आणि बौद्ध, हे पुढे आले. इतकंच नव्हे तर त्या धर्मांना राजाश्रय मिळाला आणि त्या धर्मातल्या लोकांना वर्णाश्रमाची फारशी मातब्बरी वाटत नव्हती, वर्णव्यवस्थेची त्यांना अजिबात चाड नव्हती. त्यामुळं परिणाम त्याचा असा झाला की मग एका बाजूला वर्णव्यवस्था ढासळली, दुसऱ्या बाजूला त्यांचा वैदिक कर्मकांडाला विरोध, यज्ञ वगैरे संस्थेला, त्यामुळं तिच्यावरती त्याचा परिणाम झाला. आणि अशोकाच्या काळात तर ते टॉपला होतं सगळं. तर त्याला थांबवण्यासाठी या सगळ्या प्रक्रियेला वैदिक धर्मामधली चांगली तत्त्व घ्यायची, सामान्य माणसांना कळतील अशा भाषेतली मांडायची, त्यासाठी आख्यानं लागतात आणि या श्रमण परंपरेतली देखील योग्य गोष्टी घ्यायच्या. ह्याच्यासाठी पुढच्या काळात त्या सौतीला हा सगळा मोठा उद्योग करावा लागला आणि तो आजचं ते महाभारत आहे. तर ही त्यांची संपूर्ण अशी रचना आहे की कशा पद्धतीने हे सगळं लिहावं लागलं. महाभारताच्या लिखाणाचा इतिहास हे चिंतामणराव वैद्य सांगतात. आणि ते सांगताना आर्य, दस्यू, आर्यांच्यामधले वेगवेगळ्या म्हणजे सूर्यवंश आणि चंद्रवंश, परत त्यांचं असंही म्हणणं आहे
की महाभारताच्या युद्धामध्ये सामान्यपणे असं दिसतं की एका बाजूला सूर्यवंशाचे लोक एका पार्टीला आहेत आणि चंद्रवंशाचे लोक दुसऱ्या पार्टीला आहेत. मग तो सगळी वंशावळ या पुस्तकात फार चांगल्या रीतीने छापली गेलेली आहे. ती देतात विशेषतः चंद्रवंशाची. एक ऐक्ष्वाकू आणि दुसरा ऐल असे ते 2 वंश आहेत. इलापासूनचा म्हणजे तिथून पुरोरवा आणि मग पुढचा सगळा चंद्रवंश चालतो. आणि इक्ष्वाकू म्हणजे तुम्हाला कल्पना आहे रामाच्या सूर्यकुळामधला. तर त्या क्षत्रियांचा एकमेकात काय संबंध होता, कशी त्यांच्यात कुठल्या पुरोहितांनी कुठल्या वंशाची बाजू घेतली, हे अतिशय तपशिलानं चिंतामणराव सांगतात त्या ठिकाणी. म्हणजे सांगायचा मुद्दा माझा काय होता की हा संपूर्ण भारतामधला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संघर्ष तुम्हाला महाभारताचा उपसंहार या ग्रंथात समजून घेता येईल. कारण ही खूप 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 जटिल गोष्ट आहे, फार कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये. इतकी नावं येतात, इतके संदर्भ येतात की त्याची संगती लावणं सामान्य वाचकाला परवडत नाही, म्हणजे कुणी त्या भांगडीतही पडत नाही. पण ज्याला पडायचं असेल त्यांनी जरूर महाभारताचा उपसंहार हे पुस्तक वाचावं, म्हणजे सगळं पिक्चर क्लिअर होतं. हा एक मुद्दा आला. मग परत तो चंद्रवंशी आता श्रीकृष्णाचा मुद्दा येतो आपोआप. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता येतो तो म्हणजे भगवद्गीतेचा मुद्दा येतो. म्हणजे भगवद्गीता, मग आता हे जर मान्य केलं आपण की महाभारत हे 3 टप्प्यात लिहिलं गेलं, तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो की भगवद्गीता कोणत्या टप्प्यातली. आणि बऱ्याच विद्वानांचा समज असा आहे की भगवद्गीता ही नंतरच्या काळातली आहे, लिहिली गेली आहे, कदाचित 3ऱ्या. बऱ्याच लोकांनी असं मांडण्याचा प्रयत्न केला की हे अशोकाच्या काळातलं नाही आहे, हे गुप्तांच्या काळातलं आहे. कारण गुप्तांच्या काळात ते लोक असं म्हणत आहेत, इतिहास संशोधक मंडळी जी कोणी असतील ती, की बौद्ध धर्माचा पाडाव होऊन काय म्हणतात त्याला वैदिक धर्माच्या लोकांची प्रतिक्रांती सुरू झाली आणि त्याचं राजकीय प्रतीक म्हणजे शुंग, पुष्यमित्र वगैरे, त्याच्याच काळात मनुस्मृती निर्माण झाली. त्याच काळातलं महाभारत आहे, त्याच काळातली भगवद्गीता आहे, असं म्हणणारा एक वेगळा पक्ष आहे. तो चिंतामणरावांच्या काळात पुढे आलेला नाही. तर चिंतामणराव काय सांगतायत की भगवद्गीता ही पहिल्याच टप्प्यातली म्हणजे व्यासांनीच लिहिलेली आहे. आणि त्याचं ते समर्थन कसं करतात, त्याचे पुरावे त्यांनी दिलेले फार इंटरेस्टिंग आहेत. एक त्यातला पुरावा चक्क संस्कृत भाषेच्या स्वरूपासंबंधीचा आहे. चिंतामणरावांचं असं म्हणणं आहे की महाभारत जेव्हा लिहिलं म्हणजे अशोकाच्या काळात, तेव्हा संस्कृत भाषा मृत भाषा झालेली होती, सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारातनं गेलेली होती, त्यामुळे ती कृत्रिम होती. प्रत्यक्ष युद्ध घडलं आणि युद्ध घडल्यानंतर व्यासांनी परत ते लिहिलं, सौतीने ते आणखीन मोठं केलं. त्या काळात संस्कृत भाषा ही बोलण्यातली भाषा होती, जिवंत भाषा होती. त्यामुळं ते या 2 टप्प्यांमधला फरक असा दाखवतात की भगवद्गीतेची भाषा ही जिवंत भाषा आहे, व्हेअर ॲज महाभारताची जी भाषा आहे ती तशी नाही, ती कृत्रिम आहे. मग ते फरक सांगतात की तुम्हाला भगवद्गीतेचा विचार करताना रेटॉरिक घ्यावं लागतं जवळ, आणि महाभारताचा विचार करताना रेटॉरिक नाही, ते अलंकारशास्त्र घ्यावं लागतं. हा अत्यंत सूक्ष्म भेद आहे, तो करतायत चिंतामणराव. म्हणून हा सगळा जो मुद्दा आहे, आणि मग त्याच्यात परत मग श्रीकृष्णांनी नेमकं काय केलं हा मुद्दा येतो. मग तिथे त्यांना तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जावं लागतं. बघा हे कसं चाललंय, एकात एक. तुम्ही ती रशियन बाहुली पाहिली का, मातृष्का तिला म्हणतात. खूप बाहुल्या असतात, आकार सारखा असतो, म्हणजे आकृतीसारखी असते पण आकारभेद असतो, लहान मोठा असा असतो. एकात दुसरी अशी करता सगळ्यात शेवटची अशी एवढी असते. तसं एकातून दुसरं हे ते काढत जातात. आणि मुद्दा याचा येतो, तत्त्वज्ञानाचा मुद्दा येतो, तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा मुद्दा येतो. त्याच्यात मुद्दा कुठे येतो बघा, भगवद्गीतेमध्ये ब्रह्मसूत्रपदश्चैव 13व्या अध्यायामध्ये क्षेत्राचं वर्णन करताना की या क्षेत्राचा महिमा ब्रह्मसूत्रांनी सुद्धा गायलेला आहे. आता ही ब्रह्मसूत्र कोणती, बादरायणाची म्हणायची का, हा प्रश्न येतो. मग ही संगती कशी लावायची. टिळकांच्या पद्धतीने प्रयत्न केला, बाकीच्या लोकांनी केला असेल, पण त्याच्यात अतिशय व्यवस्थित मुद्दे यांनी मांडलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की
काय म्हणत त्याला, भगवद्गीतेचा काही त्याच्याशी संबंध नाही. बादरायणाचं सूत्र हे महाभारताच्या नंतरचं आहे आणखीन, म्हणजे अशोकाच्या नंतरचं नॅचरली, महाभारताच्या म्हणजे अशोकाच्या नंतरचं. त्यामुळं त्याच्यामध्ये महाभारत ब्रह्मसूत्राच्यामध्ये बौद्धांचं खंडन येऊ शकतं, भागवतांचं खंडन येऊ शकतं, पांचरात्रांचं. ते गीतेत नाही येणार, असा तो मुद्दा आहे. आणि मग एक अत्यंत सूक्ष्म मुद्दा ते मांडतात की गीतेमध्ये काय आहे. गीतेमध्ये 3 गोष्टी आहेत. ते म्हणतात सांख्य, योग आणि वेदांत. हे 3 तत्त्वज्ञानांचं सुंदर गोप म्हणजे गीता, असं त्यांचं गीतेचं इंटरप्रिटेशन आहे चिंतामणरावांचं. आता याच्या उलट ब्रह्मसूत्रामध्ये सांख्य हे प्रधानमल्ल म्हणून नावाजतात वेदांताच्या बाजूने. भगवद्गीतेत वेदांत विरुद्ध सांख्य असं नाही आहे, सांख्य विरुद्ध योग असंही नाही आहे. म्हणून गीतेचं तत्त्वज्ञान अध्याय. मग त्यांचा कालनिर्णय कसा आहे की अगोदर उपनिषदं, काही उपनिषदं मुख्य, मग भगवद्गीता, भगवद्गीतेनंतर परत काही थोडी उपनिषदं असतील, असा तो त्यांचा क्रम आहे. छांदोग्य हे नंतरचं मानतात ते, कारण छांदोग्यात घोर अंगिरसाने उपदेश केला देवकी पुत्र कृष्णाला असा उल्लेख आहे, ते नंतरचं. तर असा संपूर्ण वेदांचा, वेदांगांचा, उपनिषदांचा, भगवद्गीतेचा, धर्मशास्त्रांचा, स्मृतींचा पूर्ण आढावा तुम्हाला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो चिंतामणरावांच्या. म्हणून धर्माचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास, राजे म्हणजे तो राजकीय इतिहास, या सगळ्या गोष्टी महाभारताचा उपसंहार त्याच्यामध्ये पूर्ण होतात. आणि महाभारत हा ग्रंथ बेसिकली लिहिला जाण्याचं कारण काय, म्हणजे आता पहिल्यांदा कृष्णाने जो सांगितला त्याचं तर कारण स्पष्ट आहे की अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी, हे आपण म्हणू शकतो निश्चितपणे. ते एक झालं, म्हणजे ताबडतोबीचा त्याचा हेतू. पण तो सांगताना त्याने जे तत्त्वज्ञान मांडलं, त्या तत्त्वज्ञानाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपणाला हे दिसतं की एक प्रकारे समाजामधल्या स्त्रियांची, शूद्रांची कुचंबना झाली होती, त्यांना भक्तिमार्ग देण्याचं काम कृष्णाने केलं, हेही सांगायला चिंतामणराव विसरत नाहीत. हे कृष्णाचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं ते चिंतामणराव मानतात. आणि मग पुढच्या काळामधलं मी तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष महाभारत निर्माण झालं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून ज्याला वैदिक धर्म समजून घ्यायचा आहे, हिंदू धर्म समजून घ्यायचा आहे, हिंदू धर्माच्या बाहेरच्या प्रतिस्पर्धाशी संघर्ष आणि अंतःसंघर्ष वेगवेगळ्या तत्त्वज्ञानातल्या प्रवाहांचा, या सगळ्यांचा सूक्ष्म तपशीलवार अशा प्रकारचा इतिहास आपल्याला महाभारताचा उपसंहार यामध्ये सापडतो. म्हणून महाभारताचा उपसंहार या ग्रंथाशी तुलना होईल असा ग्रंथ मराठीत दुसरा नाही, याबद्दल आपण अत्यंत निशंक असलं पाहिजे. गंमत म्हणून सांगतो, ऐका आणि सोडून द्या. मी लोकमान्य ते महात्मा नावाचं पुस्तक लिहिलं 2 खंडांमध्ये. तर त्याचं उपशीर्षक आहे कंसामधलं की अर्थात महाराष्ट्राचे महाभारत, हे त्याचं उपशीर्षक आहे. कारण ज्या प्रकारची भावबंदकी तिथे झाली महाभारत काळात, त्याच प्रकारची भावबंदकी महाराष्ट्रामध्ये झाली. तुम्हाला खूप पॅरलल त्यातले दाखवता येतील. तर मी असं शीर्षक दिलं. ते ग्रंथ वाचल्यानंतर मला ज्यांनी शिकवलं ते आमचे गुरु, मराठी शिकवलं, प्राध्यापक चंद्रशेखर बर्वे, त्यांनी विचारलं, म्हणले महाराष्ट्राचं महाभारत लिहून झालं, आता उपसंहार कधी लिहिणार. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते मॉडेल आहे की महाभारत लिहिल्यानंतर महाभारताचा उपसंहार आला पाहिजे. चिंतामणराव वैद्य जसं मी तुम्हाला सांगेन की हरिवंश नावाच्या खिलपर्वाला घेतल्याशिवाय महाभारत पूर्ण होत नाही, तसं मी एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की ते काय असेल ते संस्कृतमधलं असो, पण आपलं महाभारताचं अंडरस्टँडिंग, महाभारताचा उपसंहार वाचल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे इन अ सेन्स 18 पर्व महाभारत, हरिवंश हे त्याचं खिलपर्व, आणि हे त्याचं आणखीनचं एक पर्व आपण समजूयात, म्हणजे आपलं महाभारताचं आकलन पूर्ण होईल. आणि म्हणून मला सपकाळांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की या
सध्याच्या काळामध्ये असा ग्रंथ कुणी छापेल असं मला तरी वाटत नव्हतं. मग असंच ज्याला जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांनी कुठल्या तरी अशा जुन्या ग्रंथसंग्रहालयात जायचं. तिथं बहुधा तो ग्रंथ नसतोच, असलाच तर तो मिसप्लेस असतो, पण ते लक्ष देत नाही तिकडं कोणी ठेवायचं काय करायचं ते. तर अशा परिस्थितीमध्ये हा ग्रंथ खरोखर लोकांना उपलब्ध करून देऊन ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना मराठी वाचकांच्यावरती सपकाळ यंदा निश्चितपणे ऋण निर्माण करून ठेवलेले आहेत. आणि म्हणून त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यांचे आभारही मानले पाहिजेत सगळ्यांच्या वतीनं. आणि भांडारकर संस्थेचं ते कामच आहे, म्हणजे कुठल्या अर्थाने की भांडारकर संस्था ही महाभारताची संबंधित आहे. जे जे काही महाभारतासंबंधी असेल ते सगळं आमच्याशी संबंधित आहे भांडारकर इन्स्टिट्यूटशी. म्हणून भांडारकर इन्स्टिट्यूटच्या वतीनं सुद्धा जे अधिकृतपणे बहुळकर सर सांगतीलच, पण मी सुद्धा त्याचा एक घटक म्हणून म्हणेन की तुम्ही हे आमच्या इन्स्टिट्यूटच काम केलेलं आहे, त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या वतीने आभार. आणि अतिशय चांगल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सन्मान तुम्ही मला दिलात त्याहीबद्दल आभार. आपण शांतपणे ऐकून घेतलं आपले आभार. धन्यवाद. नेहमीप्रमाणे अत्यंत माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक असं मोरे सरांचं व्याख्यान आपण ऐकत. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचेही ते गेली अनेक वर्ष सदस्य आहेत. हा ग्रंथ प्रकाशित करताना त्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं संपूर्ण DTP हे करून घेतलेलं आहे, त्यामुळे तो नव्या पद्धतीने तो प्रकाशित केलेला आहे. आणि अशा प्रकारे भरपूर कष्ट हे ज्या ग्रंथासाठी घेतलेले आहेत. असा तो ग्रंथ, त्याची किंमत 950 रुपये इतकी आहे आणि आजच्या प्रकाशनाच्या दिवशी तो 750 रुपयाला उपलब्ध आहे. अर्थातच बाहेर त्याच्या विक्रीची व्यवस्था कार्यक्रमाच्या नंतर ही असेल, त्याचा लाभ आपण जरूर घेऊ शकतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भांडारकर संस्थेचे मानद सचिव डॉक्टर बहुलकर, त्यांचे अभ्यासाचे मुख्य विषय वेद, अथर्ववेद आणि बौद्ध, विशेषतः तिबेटी बौद्ध धर्म साहित्य इत्यादी. पण खऱ्या विद्वानाप्रमाणे कुठलाही अभ्यास विषय हा आपला नाही असं त्यांच्या बाबतीत नाहीच. त्यामुळे कोणताही विषय हा त्यांचा विषय म्हणून निश्चितपणे सांगता येईल. आणि त्याचबरोबर इतर अनेक विद्वानांकडे नसणारी एक गोष्ट ही त्यांच्याकडे आहे, ती म्हणजे ते संस्कृतमध्ये अत्यंत उत्तम अशा प्रकारची काव्यरचना ही करतात. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमातलं आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मित्र हो, डॉक्टर सदानंद मोरे यांनी चिंतामणराव वैद्य, भारताचार्य वैद्यांच्या महाभारताचा उपसंहार या ग्रंथाच्या पुनःप्रकाशनाच्या निमित्तानं अतिशय विचार परिप्लुत असं भाषण केलं आहे, व्याख्यान दिलं आहे. त्यानंतर मला फार मोठा या विषयाचा विस्तार करावा असं वाटत नाही. अध्यक्ष या शब्दाचा संस्कृतमधला मूळ अर्थ जो एखादी गोष्ट नजरेखालून घालतो तो असा. तेव्हा मी इमाम सभाम अध्यक्षी करोमी असं जेव्हा म्हणतो तेव्हा या सभेचं अध्यक्षस्थान मी भूषवतो असा त्याचा अर्थ नसून मी ही सभा पाहतो असा आहे. म्हणजे खरं म्हणजे अध्यक्ष या व्यक्तीनं बोलायचं नसतं, फक्त पाहायचं असतं. कालच मी एका कार्यक्रमामध्ये अध्यक्ष होतो आणि मला संयोजक व्यक्तीनं सांगितलं की आपण 2 शब्द बोलावेत. त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा असं म्हणून खाली बसलो. असे 2 शब्द बोलता येतात, पण काही औपचारिक गोष्टी असतात म्हणून मी थोडंसं बोलेन. मला खरोखरीच अतिशय आनंद होतो सांगायला की या
ग्रंथाच्या पुनःप्रकाशनाचा कार्यक्रम या संस्थेच्या आवारात झालेला आहे, या सभागृहात झाला आहे. सपकाळ यांचे किती आभार मानावेत. आज मराठीतल्या ग्रंथांची निर्मिती, त्याची छपाई आणि त्याची विक्री, हे सगळ्या गोष्टीची स्थिती काय आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा 970 पानाचा हा ग्रंथ छापून तो अवघ्या 950 रुपयामध्ये ते देत आहेत. ही गोष्ट खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्यांनी हे फार मोठं साहस केलं असं मी म्हणेन. हा डॉक्टर मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि भारताचार्य वैद्यांच्या उत्तमोत्तम ग्रंथामध्ये हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे असं मी म्हणेन. महाभारताचं मराठी भाषांतर झाल्यानंतर त्याचा उपसंहार म्हणजे त्या ग्रंथामध्येच म्हटल्याप्रमाणे हा कलशाध्याय आणि ते काम भारताचार्य वैद्यांनी हाती घेतलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केलं. ह्या सगळ्याच्या मागच्या प्रेरणा काय होत्या हे आपण बघितलं पाहिजे. मला नेहमी असं वाटतं आणि मोरे सर सांगतीलही की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या प्रेरणेने मराठीतून ग्रंथनिर्मिती झाली ती प्रेरणा जवळजवळ संपली की काय असं वाटायला लागलं आहे. ग्रंथपुष्कळ निर्माण होत आहेत, पण त्या काळामध्ये पाश्चात्य, प्राचीन आणि आधुनिक हे दोन्ही ज्ञान मातृभाषेत आलं पाहिजे, मराठीत आलं पाहिजे. यासाठी अनेक लोकांनी जे प्रचंड परिश्रम केले, त्यामध्ये ज्ञानकोशकार केतकरांसारखे एक व्यक्तिमत्व आहे, त्याचप्रमाणे भारताचार्य वैद्यांनी हे सगळं जे लेखन केलं त्याची दुसरी एक बाजू आहे. आपल्याला माहीत आहे की ते टिळकांचे अनुयायी होते आणि नंतर ते गांधीजींचे अनुयायी बनले. डॉक्टर मोरे यांनी त्यांच्या लेखांमध्ये लिहिलेलं आहे. त्यांचे लेख सप्तरंग या पुरवणीमध्ये जेव्हा येतात तेव्हा मी पहिली गोष्ट त्यांचा लेख वाचतो आणि त्यांना फोन करतो. अतिशय आवडतं मला, कारण बारीक सारीक गोष्टी ते टिपतात, ज्या गोष्टी कुणाला माहिती नाहीत, कुठे पटकन सापडत नाहीत. त्यावेळच्या टिळकांच्या अनुयायांमध्ये 2 तट पडले, एक टिळकाभिमानी आणि दुसरे गांधीजींचे अनुयायी. गांधीजींचं अनुयायत्व ज्यांनी स्वीकारलं त्यामधले चिंतामणराव वैद्य, शिवराम महादेव परांजपे हे काही लोक, हे सगळे लोक टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये होते. किंबहुना खरं सांगायचं टिळक राष्ट्रीय विद्यालयात होते. टिळकांनी 1905 साली असं लिहिलं राष्ट्रीय शिक्षणासंबंधी की आज जे शिक्षण मिळतं ते नेभळे नोकर करण्यासाठी आहे, शील आणि उमेद वाढवण्यासाठी नाही. म्हणून मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून 1920च्या सुमाराला केवळ भारतात, महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये ही राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ सुरू झाली. आणि त्या शिक्षणामध्ये, त्या चळवळीचा फलित म्हणून वाराणसीला काशी विद्यापीठ, महाराष्ट्रामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अहमदाबादला गुजरात विद्यापीठ आणि अलीगडला जामिया मिलिया विद्यापीठ, अशी 4 विद्यापीठं स्थापन झाली आणि त्यांचं कार्य जोमाने सुरू झालं. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राष्ट्रीय शाळा निघाल्या आणि त्या सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठी संस्था पाहिजे म्हणून 6 मे 1921 साली काँग्रेसच्या प्रांतिक अधिवेशनामध्ये असा ठराव झाला की टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करावी. म्हणजे राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करावी आणि त्याला लोकमान्य टिळकांचं नाव द्यावं, कारण लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1 ऑगस्ट 1920 साली आणि या दिवशी आणि टिळक विद्यापीठाची स्थापना त्या दिवशीचा जो ठराव झाला 6 मेला, त्या दिवशी त्याची स्थापना झाल्याचं जाहीर करण्यात आलं. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य हेच त्या विद्यापीठाचे पहिले कुलपती झाले आणि चिंतामणराव वैद्य पहिले कुलगुरू झाले. चिंतामणराव वैद्यांनी त्याही प्रेरणेतून मराठीतून लेखन केलं आहे. डॉक्टर मोरेंनी सांगितलं की संस्कृत वाङ्मयाचा इतिहास लिहिला, त्याचं नाव संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास असा, कारण त्यांनी बरीचशी इंग्रजी पुस्तकं पाहून आणि मूळ संस्कृत ग्रंथ पाहून एक छोटेखाने पुस्तक तयार केलं. कारण टिळक विद्यापीठात मातृभाषेतून शिक्षण द्यायचं
तर मराठीत पुस्तकं नाहीत, म्हणून त्यासाठी पुस्तकं तयार झाली. शिवराम महादेव परांजपे यांनी एक अर्थसंग्रह नावाच्या मीमांसेच्या अत्यंत किचकट क्लिष्ट अशा ग्रंथाचं मराठी भाषांतर केलेलं आहे आणि तो ग्रंथसुद्धा बरीच वर्ष आजही वापरण्यात येतो. तसा या संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास या ग्रंथाचाही अभ्यास टिळक विद्यापीठामध्ये होत होता. टिळक विद्यालयामध्ये तो ग्रंथ हा क्रमिक पुस्तकांमध्ये लावला होता आणि अलीकडे काही वर्षांपूर्वीच त्याही पुस्तकाची दुसरी आवृत्ती पुण्यात प्रसिद्ध झाली. पण प्रकाशकांनी काय केलं, त्यातला त्रोटक शब्द वगळला आणि संस्कृत वाङ्मयाचा इतिहास असतं ते छापलं. मी त्यांना म्हणालो की तुम्ही हे त्रोटक शब्द वगळायचं काही कारण नाही. ते म्हणले अहो हल्ली काहीतरी काय झालं आहे, त्रोटक शब्द जर वापरला तर हे काहीतरी पुस्तक फारच फालतू आहे असं लोकांना वाटेल. म्हटलं काही असलं तरी त्या ग्रंथकारावर हा अन्याय आहे. मला अतिशय खेद होतो की हे त्यांनी करायला नको होतं. सकपाळ साहेबांनी जे केलं आहे पुन्हा त्याचं DTP करून तो पुस्तक ते परत छापलं आणि त्यामुळे हा उपसंहार हा जो जवळजवळ लुप्तप्राय झाला होता, सापडत मिळत नव्हता, त्या ग्रंथाच्या आवृत्ती मिळते. हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ अशा करता आहे की त्यांनी त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे विषय जे उपसंहारामध्ये यायला पाहिजेत ते सगळे आणलेत आणि अतिशय बारकाईने त्यांनी वेगवेगळ्या मतांचा अभ्यास केला आहे. म्हणजे मूळ महाभारताचा अभ्यास आणि महाभारतावर केलेल्या पाश्चात्यांच्या लेखनाचा अभ्यास करून त्याच्याही समग्र समीक्षण करणं, वेबरसारख्या किंवा हॉपकिन्ससारख्या विद्वानांची मतं कशी चुकीची आहेत हे दाखवणं, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाचा भाग त्यांनी चर्चा केली विस्ताराने हॉपकिन्सच्याच मताचा परामर्श घेऊन की महाभारताची निर्मिती ही रामायणाच्या पूर्वी झाली असली पाहिजे. सांगितलं तर आपल्याला आवडणार नाही, पटणार नाही, पण ग्रंथाची निर्मिती आणि एखादी घटना यामध्ये फरक आहे आणि त्याचा आधार जे पाश्चात्य लोकांनी बरेचसं त्यासंबंधी संशोधन केले ते म्हणजे संस्कृतमधल्या वृत्तांचा ऐतिहासिक अभ्यास. वैदिक छंदातून निर्माण झालेली वृत्त ही कशी बदलत आली आणि महाभारताची वृत्तशैली ही रामायणापेक्षा कशी जुनी आहे, आर्केईक आहे, हे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी बराच उहापोह केला आहे. एक त्यांनी लिहिलं आहे की संदर्भाचा अभाव हे कारण असू शकत नाही. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या ग्रंथात नाही, उल्लेख नाही, हे म्हणजे ती त्या काळी नव्हती असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये ॲब्सेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ ॲब्सेन्स, तोही मुद्दा त्यांनी आणलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी अतिशय विस्ताराने ते केलेलं आहे. वाचताना आपल्याला अतिशय ते क्लिष्ट नाही आहे, जरी ते संशोधन चांगलं प्रकारे असलं तरी सुबोध भाषेमध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासंबंधीचा काळ, त्याची शैली, त्यातली भौगोलिक स्थिती, त्यातलं युद्धवर्णन, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला आहे. त्यांची काही मतं आपल्याला कदाचित पटणार नाहीत. युद्धतंत्राचा जो त्यांनी उल्लेख केला आहे त्यामध्ये कुठेतरी मला त्यांचा थोडासा अभिनिवेशसुद्धा जाणवला, पण ते साहजिक आहे. त्या काळच्या सगळ्या प्रेरणा पाहता आमच्या प्राचीन काळामध्ये हे सगळं होतं असं मांडण्याची प्रवृत्ती जर असेल तर त्यामध्ये काही फारसं चुकीचं म्हणणार नाही. मला आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की या ग्रंथाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. महाभारताची आवृत्ती हिचं काम सुरू झालं भांडारकर संस्थेमध्ये 1918 साली, त्यालाही आता 100 वर्ष पुरी होतील. 50 वर्ष पुरी झाली, अगदी बरोबर सांगा तर 48 वर्ष पुरी झाली आणि हे काम पूर्ण झालं क्रिटिकल एडिशनचं. 1966 साली 22 सप्टेंबरला तो या ठिकाणी कार्यक्रम झाला. राधाकृष्णन त्या कार्यक्रमाला आले होते. त्यानंतर लगोलग वस्तुतः महाभारताच्या उपसंहाराचं काम हाती घ्यायला पाहिजे होतं. ते बराच काळ लांबलं आणि नंतर डॉक्टर मेहेंदळे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या कल्चरल इंडेक्सचं काम सुरू झालं, ते चालू आहे. पण वस्तुतः या 50 वर्षामध्ये महाभारताच्या उपसंहाराचंही काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण ते होऊ शकलेलं नाही. त्याला अजून किती काळ लागेल हेही सांगता येत नाही, हे वास्तव आहे. म्हणजे
एका व्यक्तीनं आपल्या हयातीमध्ये संपूर्ण महाभारताचा अभ्यास करून जो उपसंहार लिहिला 3-4 वर्षामध्ये, ते काम आज मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये होऊ शकत नाही. हा बदललेला काळ आहे आणि या दृष्टीनं काय करता येईल ते बघायला पाहिजे. हा योगायोगाचा भाग आहे की महाभारताचा उपसंहार या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि क्रिटिकल एडिशनलाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या चांगला हा योग आहे आणि या निमित्तानं इथे हा कार्यक्रम झाला, याबद्दल मला खरोखर आनंद होतो आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. धन्यवाद. मित्रहो, अत्यंत विचार परिपूर्ण अशा पण तरीसुद्धा नेटक्या स्वरूपाच्या या कार्यक्रमामध्ये औपचारिक असे आभार व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर अमृता नातू यांना इथे पाचारण करतो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की प्राध्यापक सदानंद मोरे हे पंजाबमधील घुमान येथे झालेल्या 88व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवातीच्या काळात मराठी ग्रंथकार संमेलन असं नाव होतं. योगायोगाची गोष्ट अशी की भारताचार्य वैद्य हेही 1908 साली पुण्यात झालेल्या 6व्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे, म्हणजे आताच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे प्राध्यापक मोरे यांच्या हस्ते आज या ग्रंथाचं प्रकाशन झालं, हा एक वेगळाच योग आहे असं मला वाटतं. मी प्राध्यापक मोरे यांचं मनःपूर्वक आभार मानते, त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देते. प्राध्यापक बहुलकर सर हे संस्थेचे मानद सचिव आहेत, तरीही औपचारिकपणे त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं, स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. प्रफुल्लता प्रकाशनने हा कार्यक्रम करण्याची संधी भांडारकर संस्थेला दिली, त्याबद्दल श्रीयुत सपकाळ यांचेही आभार. श्रोत्यांमध्ये आज अनेक मान्यवर उपस्थित आहेत. श्री वालमंजूळ, डॉक्टर सरोजा भाटे या इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी दिल्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांचे आभार आणि उपस्थित आपल्या सर्वांचे, श्रोत्यांचे आभार मी व्यक्त करते. कार्यक्रम संपण्यापूर्वी एक सूचना आहे. 7 फेब्रुवारी 2017 रोजी भांडारकर संस्थेमध्ये हस्तलिखित पोथ्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळात ते खुलं असेल, तर सर्वांनी अवश्य त्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी विनंती करते. अर्थातच हे प्रदर्शन हे विनामूल्य आहे, तरी सर्वांनी त्याला अवश्य भेट द्यावी ही विनंती करून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.